काल जितेंद्र आव्हाड पुण्यात होते आणि पुण्यात पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्यावर टीका केलेली आहे। माझ्यासोबत वसंत मोरे आहेत। तर ते जितेंद्र आव्हाड काल तुमच्याबाबत असे म्हणाले की मला वंचितचं आणि वसंत मोरेंचं नक्की गणितच कळालेलं नाही आहे। ते गणित त्यांना 4 तारखेला कळेल। म्हणजे ज्यावेळेस या शहराचा नव्हते देशाचा ज्यावेळेस या लोकसभेचा निकाल लागेल त्यावेळेसच मला वाटते की 4 जूनला जितेंद्र आव्हाड साहेबांना वसंत मोरेचं वंचितचं काय गणित आहे ते त्या दिवशी कळेल। नक्कीच ते म्हणाले मी सुद्धा कलाकार आहे पण वसंत मोरे माझ्यापेक्षा मोठे कलाकार वाटत आहेत। त्यांना धन्यवाद देईल की जितेंद्र आव्हाड साहेबांसारख्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या नेत्याने मला त्यांच्यापेक्षा मोठा कलाकार आहे असं म्हटलं। त्यांची कला आपण अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिली असेल, परंतु वसंत मोरे हा कलाकार नाही आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे। आणि मला वाटतं की ते जे म्हणतात की वसंत मोरे माझ्यापेक्षा मोठे कलाकार आहेत, मला कळलेच नाहीत। त्यांना वसंत मोरे काढायचं असेल तर त्याच्याकरता त्यांना पुणे शहरात यावं लागेल, कात्रजमध्ये एखादी सहल 1 दिवसाची 2 दिवसाची काढावी लागेल आणि मग त्यांना वसंत मोरे कसा कार्यकर्ता आहे, कसा हाडाचा कार्यकर्ता आहे, काय काम करतो तेव्हा त्यांना कळेल। पुढे बोलताना ते असे म्हणाले की प्रकाश आंबेडकरांनी वसंत मोरेंना संविधानासाठी कुठे लढताना पाहिलं, दलितांसाठी कुठे काम करताना पाहिलं, अशा प्रकारे एक तुमच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे। माझ्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करत असताना मला वाटतं जितेंद्र आव्हाड साहेबांनी स्वतःचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे। एखाद्या फेसबुकवरती पोस्ट टाकली म्हणून एखाद्या कार्यकर्त्याला घरात बोलवायचा, त्याला बदडायचा एवढं इतकं सोपं नाही ना। वसंत मोरे हा संविधानाच्या बाबतीतमध्ये काय काम करतो, कसं काम करतो हे जर पाहायचं असेल, वंचितांसाठी काय काम उभं करतो तर त्यांना मला वाटतं की 1 तासभर माझ्या जनता दरबारात येऊन बसावं त्यांनी आणि माझ्या जनता दरबारात बसल्यानंतर त्यांना कळेल की संविधानासाठी काय काम करायला लागतं आणि संविधानामधल्या लोकांसाठी नुसतं संविधानासाठी काम केलं म्हणजे माणूस मोठा होतो असं नाही आहे। तर मी ज्या समाजामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या समाजामध्ये काम करतो त्या ठिकाणच्या प्रत्येक वंचित घटकासाठी मी काम करत आलो आहे आजपर्यंत आणि त्यामुळे त्यांना माझ्या कामाची ग्रॅव्हिटी काही कळणार नाही। AC बसून किंवा एखाद्या मोठ्या कुठंतरी रिसॉर्टवर बसून काम होत नसतं दलितांसाठी, त्यासाठी रस्त्यावरती उतरावं लागतं। वसंत मोरेंची उमेदवारी ही दंगेकरांची मतं खाण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळांची मुरली वाजावी यासाठी वसंत मोरेंना पुण्यात उमेदवारी देण्यात आली असा आरोप केला आहे। मला आज सकाळपासून हाच प्रश्न प्रत्येक माध्यमांवरतून विचारला जातो आहे की मुरलीची मुरली वाजवण्यासाठी तुम्हाला उतरवले, मग मी जर मुरलीची मुरली वाजवण्यासाठी उतरलो असेल तर तुमची पुंगी का वाजली? मला वाटते राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड साहेब हे या ठिकाणी रविभाऊ दंगेकरच्या प्रचाराला आले होते, प्रमोशनला आले ते का डिमोशनला आले ते मला कळलं नाही। त्यांची कलाकारी त्यांनी त्या ठिकाणी दाखवली शिट्टी वाजून। ते म्हणले की अरे ते वसंत मोरेला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली म्हणजे दंगेकरचं मतदान असं नाही केलं, काहीतरी असंच केलं। त्यांनी त्यांची कलाकारी दाखवली आणि मला वाटतं ते या ठिकाणी कलाकारी दाखवायला आले होते आणि त्यांना आता कलाकारी बाकी पुणेकर दाखवतील। नक्कीच प्रकाश आंबेडकर वसंत मोरेंना ओळखत देखील नसतील। प्रकाश आंबेडकर साहेब वसंत मोरेला ओळखत नसतील, परंतु वसंत मोरेचं काम काय, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असणारा माणूस आहे। आणि मला वाटतं की युवा नेते सुजात आंबेडकर ज्यावेळेस मी मुंबईला गेलो त्यावेळेस सुजात आंबेडकर साहेब अकोल्याला होते आणि ते अकोल्यावरून बाय रोड ते तिकडे छत्रपती संभाजीनगरला आले आणि तिथून विमानाने ते मुंबईला आले मला भेटण्याकरता। आणि त्या ठिकाणी जेव्हा ते मला भेटले त्यावेळेस मला त्यांनी अक्षरशः हात जोडले, मला म्हणाले की तात्या मी पुणेकर आहे, माझी पुण्यात 2 मतं आहेत, मी स्वतःला आज भाग्यवान समजेल की तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मला मतदान करता येईल। मी सोशल मीडियावरती तुमचं सगळं काम पाहतो, ह्याच्यापेक्षा अजून ओळख कसली पाहिजे? आणि मला वाटतं की जसं मी मागाशी बोललो की एखाद्याला घरात बोलवून घेऊन मारणं जेवढं सोपं आहे ना त्याच्यापेक्षा एखाद्याचं काम सोशल मीडियावरती पाहून त्या माणसाला तिकीट देणं हे त्याच्यापेक्षा कितीतरी अवघड आहे। नक्कीच तर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार हे वसंत मोरे होते। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंत मोरे होते। हे अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।